नमस्कार मित्रांनो, थांबा. आजचा विषय खूप धक्कादायक आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे, अपयश, अडचणी, त्रास, यामागे फक्त तुमची चूक आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण शास्त्र काही वेगळं सांगतं. काही वेळा आईवडिलांच्या काही कर्माचा परिणाम मुलांच्या आयुष्यावरही दिसतो. गरुड पुराण आणि इतर धर्मग्रंथामध्ये कर्माचा नियम खूप स्पष्ट सांगितला आहे. जे कर्म केले जातं त्याचं फळ कुणालाही टाळता येत नाही आणि त्या कर्माचे संस्कार घरातल्या पुढच्या पिढीवरही पडू शकतात. पहिलं कर्म, अन्नाचा अपमान आणि अन्यायाने कमवलेले धन. गरुड पुराणात अन्नाला देव मानलं आहे. जो माणूस अन्न वाया घालवतो किंवा भुकेलेल्याला अन्न देत नाही किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो, असं मानलं जातं की अशा घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्याचा परिणाम मुलांवर होतो. त्यांना मेहनत करूनही यश मिळत नाही. पैसे येतात पण टिकत नाहीत. जीवनात स्थैर्य राहत नाही. दुसरं कर्म, वडीलधाऱ्यांचा अपमान आणि पितृऋण न पाळणे. शास्त्रानुसार आईवडील आणि पूर्वज यांचा सन्मान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आईवडील स्वतः त्यांच्या आईवडिलांचा अपमान करत असतील किंवा श्राद्ध, तर्पण यासारख्या गोष्टी पूर्णपणे दुर्लक्षित करीत असतील तर त्याला पितृदोषाशी जोडून पाहिलं जातं. अशा घरात मुलांना अडथळे येतात. लग्नात अडचणी, करिअरमध्ये अडथळे, मानसिक अस्वस्थता. तिसरं कर्म, खोटं बोलणं, फसवणूक आणि विश्वासघात. गरुड पुराणात असं सांगितलं आहे की जो माणूस इतरांना फसवतो, खोटं बोलतो, लोकांचा विश्वास तोडतो, त्यांच्या घरात शांती राहत नाही. त्यांचे संस्कार मुलामध्येही दिसतात. मुलं गोंधळलेली असतात, निर्णय चुकतात, नात्यामध्ये समस्या येतात. चौथं कर्म, निरपराधांना त्रास देणे आणि अन्याय करणे. जो माणूस कमजोर लोकांना त्रास देतो किंवा कुणावर अन्याय करतो त्याचं पाप खूप जड मानलं जातं. असं मानलं जातं की अशा कर्माचा परिणाम पुढच्या पिढीवरही दिसतो. मुलांना आयुष्यात विनाकारण संघर्ष करावा लागतो. संधी मिळूनही हातातून निसटतात. पाचवं कर्म, घरात सतत भांडण आणि नकारात्मक वातावरण. शास्त्र सांगतं की घर हे फक्त भिंतीचं नसतं, ते ऊर्जा असते. जर आई वडील सतत भांडत असतील, राग, द्वेष, मत्सर ठेवत असतील तर त्या वातावरणाचा थेट परिणाम मुलावर होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. ते मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात. आता सर्वात मोठं सत्य, हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटू शकते, पण शास्त्र एक गोष्ट स्पष्ट सांगतं. कर्म बदलता येतं, संस्कार बदलता येतात. जर घरात चुकीचे कर्म झाले असतील तर यावर उपायही आहेत. सत्कर्म सुरू करा, दान करा, आईवडिलांचा सन्मान करा, सत्य बोला आणि घरात शांतता ठेवा. मुलांचं भविष्य बदलायला वेळ लागतो, पण ते अशक्य नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचं सगळं कारण फक्त आईवडील नाहीत. तुमची कर्मही तितकीच महत्त्वाची आहेत. म्हणून भूतकाळावर दोष देण्यापेक्षा आत्तापासून योग्य कर्म सुरू करा. तुमचं भविष्य तुम्ही बदलू शकता. जर तुम्हाला अशीच शास्त्रानुसार गूढ आणि सत्य माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.